हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एकविराज किचन। चला तर बाहेर छान छान पाऊस पडत आहे, गरमागरम काहीतरी खायला हवं की नको। चला तर मग आज बनवूया आपण कढी पकोडा। आपण बघू शकता या बाउलमध्ये मी बेसन घेतलेलं आहे। आता यात आपल्याला अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे। यात टाकायची थोडीशी शेव, थोडासा अजवाइन आणि हळद टाकायची। यात टाकायचं आहे हिंग, यात आता आपल्याला टाकायचं आहे मीठ, आणि यात आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर आता पाणी टाकूया। आपण बघू शकता आपलं बॅटर या ठिकाणी आता रेडी आहे। आपण आता करूया कढी। चला तर मग आपण आता कढी करूया। या ठिकाणी मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकलं आहे थोडंसं। आता त्यात आपल्याला टाकायची राई, राई तडतडली की थोडासा लसूण टाकायचा आहे, मग टाकायची हिरवी मिरचीची पेस्ट, हिरवी मिरची आणि अद्रक, मग टाकायचा आहे कढीपत्ता, या ठिकाणी आपण ताक घेतलेला आहे, त्यात थोडंसं बेसन टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे। आता हे मिक्स केलेलं आपण यात टाकणार आहोत। हे यात आपल्याला टाकायचं आहे मीठ, यात टाकायची थोडीशी हळद, आता हे छान उकळू द्यायचं आहे आपल्याला। आपण बघू शकता या ठिकाणी आपली कढी छान तयार झालेली आहे। आता आपण हिला एका बाउलमध्ये काढूया। चला तर फ्रेंड, आपण या ठिकाणी तेल तापायला ठेवलं आहे। आता पकोडे तळूया। कुठल्याही आकाराचे तळले तरी चालतात।
आपण छान याला परतून घेऊया आता. आपण बघू शकता या ठिकाणी आपले छान छान पकोडे तळले जात आहे. अगदी याच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आपले पकोडे रेडी झालेले आहे. आपण आता याला बाहेर काढूया. छान क्रिस्पी तळून झालेले आहे. बघू शकता फ्रेंड, या ठिकाणी मी एक तडका पॅन ठेवला आहे छोटं. त्यात तेल टाकलेलं आहे. त्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे. थोडा तेजपत्ता टाकायचा आहे. थोडी लाल मिर्च, लगेच गॅस बंद करायचा आहे. आपला तडका या ठिकाणी रेडी आहे. चला तर फ्रेंड, आपण जे पकोडे तळून घेतले आहे ते आता ह्या कढीमध्ये आपल्याला टाकायचे आहे. थोडे थोडे टाकूया. एका चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आता जो तडका आपण रेडी केला होता तो यावर टाकायचा आहे. चला तर मग आपला कढी पकोडा या ठिकाणी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला, ओके, बाय बाय.